अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे। आज 5 वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे। याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी माहिती दिली आहे। भारताने आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे। भारत आणि पाकिस्तान मध्ये आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून सीज फायर झाला आहे। परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। आज दुपारी 3:15 पाकिस्तानच्या DGMO चा भारताच्या DGMO ला फोन आला होता। आता 12 मे रोजी दोन्ही देशांचे DGMO चर्चा करणार आहेत। एकमेकांवर गोळीबार न करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवल्याचेही परराष्ट्र सचिवांनी सांगितले आहे। दरम्यान युद्धविरामाला सहमती दर्शवतानाच भारताने मोठी घोषणा केली आहे। दहशतवाद्यांविरोधात भारत कुठलीही तडजोड करणार नाही अशी घोषणा भारताच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे। दोन्हीकडून कोणतीही फायरिंग होणार नाही, मिलिटरी कारवाई होणार नाही, जमीन, हवा आणि सागरी मार्गाने हल्ला होणार नाही। आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही देशांच्या बाजूने शस्त्रसंधी केली जात आहे। 12 तारखेला पुन्हा एकदा पाकिस्तानशी बोलणं होणार आहे। दरम्यान परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून या शस्त्रसंधीची माहिती दिली आहे। भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबण्याबाबत एक समझोता केला आहे। भारताने दहशतवादाच्या सर्व प्रकारांप्रती आणि स्वरूपांप्रती कायमच कठोर आणि तडजोड न करणारी भूमिका घेतली आहे। मात्र आता 12 तारखेच्या चर्चेकडे जगाचे लक्ष लागले आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।